दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो व आज आमच्या शाळेमध्येही विज्ञान दिवस साजरा करण्याची तयारी चालू आहे। या इथे आम्ही वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन भरवणार आहोत, त्यामुळे आमची मुले इथे रांगोळी प्रदर्शनासाठी जागा आखून देण्याचं काम करत आहेत व आता इथे गटागटाने आमच्या शाळेतील विद्यार्थी आपापल्या वैज्ञानिक रांगोळ्या तयार करण्यामध्ये गुंतलेले आहेत। भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर C.V. रामन यांना मिळाला आहे। रामन इफेक्टचा शोध लावल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता व त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी या शोधाची घोषणा केली होती आणि म्हणूनच या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। आमच्या शाळेतील चिमुकल्यांनीही आज त्यांचा आवडीचा विषय घेऊन त्यावर आधारित संकल्पना रांगोळीच्या रूपातून मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत। रांगोळी तर काढून झाली, आता वेळ परीक्षणाची। परीक्षणासाठी जेव्हा परीक्षक येतात त्यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळीबद्दल ते अशा पद्धतीने परीक्षकांना माहिती देत आहेत। या पद्धतीमुळे मुलांना सादरीकरणाचीही संधी मिळते। आपण निवडलेला विषय योग्य रीतीने दुसऱ्याला समजावून सांगणे हे कौशल्य त्यांच्यामध्ये आपोआपच निर्माण होते। या पद्धतीमुळे आपण कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करू शकतो। सर्वच गटांनी अत्यंत उत्कृष्टरित्या आपापल्या रांगोळ्यांचं सादरीकरण परीक्षकांसमोर केलं। आता वेळ होती प्रत्यक्ष प्रयोगाची। शाळांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे व त्यांना प्रेरित करणे हे होय। आपल्या सभोवताली असलेल्या समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न या चिमुकल्यांनी या प्रयोगाद्वारे केलेला आहे। कंपन्यांमुळे प्रदूषित झालेलं पाणी आपण कशा पद्धतीने शुद्ध करू शकतो यासाठी जलशुद्धीकरण हा प्रोजेक्ट यांनी तयार केलेला आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार अनेक छोटे मोठे प्रयोग सादर केलेले आहेत व शाळेतील छोट्या वर्गांपासून मोठ्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना हे प्रयोग पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। प्रत्यक्ष छोटी मुले मोठ्यांचे प्रयोग अगदी कुतूहलानं पाहत आहेत पहा। आणि हाच तर खरा उद्देश आहे आपला विज्ञान दिवस साजरा करण्याचा, की लहानपणापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे। ते अंधश्रद्धेच्या आहारी गेले नाही पाहिजे। प्रयोग करून दाखवणारे व प्रयोग पाहणारे दोघेही अगदी खुश आहेत। स्वतः कृती केल्यामुळे मिळणारा आनंद काही वेगळाच आहे। आता शेवटी वारी शिक्षकांची। आपण केलेला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहा। शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन व तसेच प्रयोग साहित्य मांडलेले हे सर्व दालने खुली करण्यात आली होती। अशा प्रकारच्या उपक्रमांमधून आपण शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांसमोर येण्याची संधी उपलब्ध करून देत असतो। प्रत्येकामध्ये वेगवेगळे काहीतरी गुण असतात व शाळेमध्ये शिकवत असताना आपण एका विषयाची दुसऱ्या विषयाबरोबर अशा पद्धतीने उत्तम सांगड घालून मुलांना चांगल्या रीतीने शिकवू शकतो। तुम्हाला आमच्या शाळेचा हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।